पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ञ आहेत, कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे. त्यांची माहिती बरोबर आहे, आमची माहिती तीच आहे. त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहाना ताप आला 102. हो, मराठी माणूस नेतृत्व वगैरे असंही त्यांचं भावनिक आहे. नाही त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही, पण काहीतरी स्फोट होतोय 19 तारखेला हे नक्की. त्यामुळेच सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलेलं आहे. भाजपच्या व्हीप निघालेला आहे, धावाधाव सुरू आहे. देखिए 19 दिसंबर को कोई एक बड़ा विस्फोट राजनीतिक होने वाला है, ऐसी चर्चा इस देश में चल रही है. और उसका भूकंप होता है तो कोई केंद्र बिंदु होता है, तो केंद्र बिंदु अमेरिका में है. कुछ ऐसी जानकारी सामने आने वाली है अमेरिका से. वो जानकारी सामने आने के बाद नरेंद्र मोदी सत्ता में नहीं रह सकते, इस प्रकार की चर्चा है. पृथ्वीराज चव्हाण जी ने भी कहा है. तो मुझे लगता है कि हम इंतजार करेंगे. उनको राम नहीं बचाएगा. महात्मा गांधी से बारे में इतना द्वेष, इतना तिरस्कार हमने कभी देखा नहीं. पूरा विश्व जिस गांधी जी के चरणों में बैठा है, उनकी विचार को फॉलो करता है, लेकिन अपने खुद के गांधी के देश में नरेंद्र मोदी गोडसे के बाद गांधी की दूसरी हत्या मनरेगा का नाम बदल के मोदी जी ने की है. ये पाप है और उसकी कीमत मोदी जी को भुगतनी पड़ेगी. थैंक यू. पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या 8 इच्छुकांना फोडणार. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांचा हा मोठा दावा आहे. महायुतीमध्ये कटुता निर्माण होणार नाही असं देखील बहल म्हणतात. आतापर्यंत 8 प्रवेश झालेत. वास्तविक त्यातल्यात उबाटाचे 4 नगरसेवक, म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले 4 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 3 आणि शिंदे साहेबांच्या गटातले 1, असे एकूण 8 लोकांचे प्रवेश झालेले आहेत. अजूनही संध्याकाळपर्यंत अजून 1-2 प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे आणि येत्या 2-4 दिवसांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल, कारण अजून भारतीय जनता पार्टी मधले नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेनेचे पण संपर्कामध्ये आहेत. तो आकडा किती? तो साधारण दोन्ही मिळून अजून 7-8 नगरसेवक तर निश्चित